सुप्रसिद्ध गायिका वगैरे नव्हतीस, तुला गाता येतच नाही. पण तू हे कबूल केलं नाहीस की तुला गाता येत नाही. तुझ्यासाठी ही पोरगी गाते तुझ्या मागे उभं राहून. केलंस कबूल जगासमोर? सांगितलंस आम्हाला? का का नाही सांगितलंस? कारण तुला जी प्रसिद्धी मिळत होती, जी फेम, जे स्टारडम मिळत होतं, ते सगळं तुला हवं हवंसं वाटत होतं. ते तुला घालवायचं नव्हतं. आणि हाच खोटेपणा मला माझ्या घरात चालणार नाही. तेव्हा सोहम, तुझ्या बायकोला तिच्या घरी घेऊन जा प्लीज. मॉम प्लीज. सोहम. अगं पण मॉम, तिलोत्तमा मॅडम, प्लीज असा तडकाफडकी निर्णय घेऊ नका. जरा शांत व्हा. मॉम काय बोलतेस तू हे? अगं बायको आहे ती माझी. माझं प्रेम आहे तिच्यावर. हो ना? मग तिचं सुद्धा प्रेम असेलच ना तुझ्यावर. मग तिने निदान तुला तरी विश्वासात घेऊन सांगायला हवं होतं ना. पण नाही सांगितलं तिने. आता बास झालं. मला या विषयावरती काहीच बोलायचं नाहीये. माझा निर्णय पक्का आहे. तारा, तारा मॅडम. तारा, जेव्हा बाबूवाडीत मी तुला गाताना पाहिलं, बरेच प्रश्न माझ्या डोक्यात उद्भवले. काय करावं काय कळलं नाही. तेव्हा मी एका माणसाला भेटलो. जगन्नाथजी. ऑफकोर्स जगन्नाथजी. सारंग, कधी ना कधी जी गोष्ट तुला कळणार होती फायनली ती आज कळली. बरं झालं एका अर्थी. पण काय रे, खूप राग आला असेल ना सावलीचा? राग तर आला होता, पण कसं आहे ना जगन्नाथजी, या जगात मी काही खपवू शकतो, पण फसवणूक किंवा खोटेपणा नाही खपवू शकत. ते संस्कार झालेत माझ्यावर. आणि ते योग्यही आहेत. नंतर मी विचार केला की सावलीने जर एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवली असेल तर त्यामागे काही ना काहीतरी ठोस कारण असेलच. नाहीतर असं नाही वागणार ती. खरं आहे. त्यांनी मला सांगितलं की हे सगळं तू का केलंस. खूप वाईट वाटलं मला. माझी बायको इतकी वर्ष ह्या सगळ्या गोष्टी सहन करत होती आणि ह्या माणसांमुळे. त्याच वेळेला मी ठरवलं की मी माझ्या बायकोला न्याय मिळवून देणार. सारंग, तुला आज जे सत्य कळलं ते सत्य माहीत असलेली अजून एक व्यक्ती तुझ्या घरात आहे. तुझे वडील. बाबा, पण मग त्यांनी का लपवून ठेवलं? माझ्यामुळेच. मीच त्यांना म्हणलं होतं की चंद्रकांतजी, काही झालं तरी कोणालाही गोष्ट कळू देऊ नका. आणि तुलाही हात जोडून विनंती करतो, कोणालाही कळू देऊ नको. आणि अजून एक गोष्ट, तुला सावलीचं हे सत्य कळलंय हे सावलीला कळू देऊ नको. पण असं करून कसं चालेल? अहो, इतकी वर्ष बिचारीने सगळं सहन केलं, अजून किती वर्ष सहन करणार ती? ते काही नाही. हे बघा, आजपर्यंत तिच्या पाठीशी उभं राहणार असं कोणीच नव्हतं. आज मी आहे. तिचा नवरा म्हणून मी तिच्या पाठीशी उभा राहीन. पण मी सगळं सत्य हे जे आहे ना, हे सगळं अख्ख्या जगासमोर मी आणेन. अरे बाबा, माझी पण हीच इच्छा आहे. याआधी मी तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, जे सत्य आहे ते जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला, पण तिने होऊ दिलं नाही. आणि तू जरी करायला गेलास ना, तुलाही काही करू देणार नाही. का सांग? कारण तिने दिलेला शब्द हा तिच्यासाठी जास्त मोलाचा आहे. तिला न सांगता केलं तर म्हणजे शब्द पण मोडला नाही जाणार आणि न्याय पण मिळेल. पण यात ताराची बदनामी होऊ शकते. हे बघा, जेव्हा सत्य सगळ्या जगासमोर येईल तेव्हा बदनामी तर होणारच आहे. पण मला नाही वाटत की ताराची बदनामी होईल. जर बदनामी झाली तर भैरवीजींची होईल. पण मग हे करणार कुठे आणि कसं? ताराचा आत्ता शो होणार आहे. ताराचा म्हणजे सावलीचा. तिकडे सगळेच मोठी मोठी माणसं येणार आहेत. मीडिया पण असणार आहे. मला असं वाटतं की तिकडेच सावली आणि तारामधला हा पडदा
या सगळ्यात माझं एकट्याचं क्रेडिट नाही आहे सावली. बाबा होते सोबत, जगन्नाथजी होते, आमचा तिघांचाही प्लॅन होता. म्हणजे तुला काय वाटतं भैरवीजींना कार्यक्रम कोणी मिळवून दिला? कोणी? आम्ही. काय? तिथली सगळी माहिती आम्हाला मिळत होती जयंती वहिनींकडून. जयंती वहिनींकडून? आम्हाला फक्त काळजी होती ती ताराची. पण जेव्हा सुमन सरांची एंट्री झाली त्यानंतर ती काळजी पण मिटली. तुम्ही सगळं चांगल्यासाठीच केलं, पण मला ना सोहम भाऊजींची काळजी वाटते. त्यांना हे सत्य कळल्यावर खूप दुःख झालं होतं. आणि तिलोत्तमा मॅडमने सुद्धा तारा मॅडमना घराबाहेर काढलंय. काही नाही होणार, टेन्शन नको घेऊ. आई समजून घेईल, थोडासा वेळ देऊ तिला, शांत होईल ती. नाहीतर आपण समजवू तिला, होईल सगळं. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आता एक मोठा कार्यक्रम करायचा आहे आपल्याला, एक ग्रँड शो ज्यात सावली मेंदळे लाईव्ह गाणार आहे. काय रियाज चालू ठेव. रियाज तर होतच राहील. कसं? अंगाई आणि भूपाळी.